नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. होय मी रिंगणात या मालिकेमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत अत्यंत घरंदाज आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राधिकरणातील प्रतिनिधित्व केलेल्या शहराच्या माजी उपमहापौर शैलजाताई मोरे. नमस्कार ताई. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की उपमहापौरपद आणि 5 वर्ष तुम्ही या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व केलं. तुमची सगळी पार्श्वभूमी आहे. तुम्ही एका सरदार घराण्यामध्ये तुमचा जन्म झाला आणि त्यानंतर एका चांगल्या संस्कारांमध्ये तुमची वाढ झाली आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश केलात लोकप्रतिनिधी म्हणून, तर हा जो बदल आहे हा तुम्ही कसा ॲक्सेप्ट केलात? माझं माहेर जे आहे ते मूळचे राजकारणाशी निगडीत आहे. माझे वडील जे आहे ते राजकारणात असं म्हणता येणार नाही की इलेक्शन लढले, पण ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो निवडून यायलाच पाहिजे. त्यामुळे ते सगळं होतंच. पण घरामध्ये संस्कार असे होते की ज्या भूमिकेत जाल ती भूमिका तुम्ही पार पडायची. हे संस्कार बाळकडू घेतल्यामुळे मी ज्या भूमिकेत होते ती भूमिका मी पार पडली आणि इथे आले. आणि घरच्या सगळ्यांच्या सहकार्याने, माझी सुना होत्या तेव्हा, तर सासूबाई, धीर, जाऊ, हे मुलं, सगळ्यांच्या सहकार्याने सहज मला सोपं पडलं. एकूण तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये कशा आलात आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही कशा सक्रिय झालात? माझं मिस्टर अविनाशजी मोरे, त्यांच्याशी लग्न झाल्यानंतर मी 82ला इथे आले. पहिले आम्ही चिंचवडमध्ये राहत होतो. तर प्राधिकरणामध्ये मोरे साहेब मला वाटतं आधी ग्वाल्हेरलाच होते. जी, ग्वाल्हेरलाच होते. आणि मग आम्ही 85मध्ये प्राधिकरणात राहायला आलो. मग एकूण याच्यामध्ये की कधी तुम्हाला स्वतःला, तर तुमचे मिस्टर राजकारणात होते, तुमची मुलं राजकारणामध्ये आहेत, पण तुम्हाला स्वतःला निवडणूक लढवावी असं कधी वाटलं होतं का? किंवा अशी संधी मिळेल असं कधी वाटलं होतं? मी इथे येईन हेच मला नव्हतं वाटलं, पण ते पक्षाने विश्वास दाखवला आणि त्यांनी 2017ला मला तिकीट दिलं आणि मी राजकारणात आले. पण एकूणच तुम्ही जे सरदार घराणं किंवा अशा पद्धतीच्या जे वातावरणात वाढलेले आहेत की जिथे फारसं पुरुषांशी बोलायला देखील फारसं परवानगी नसायची माझ्या माहितीप्रमाणे, तर अशा याच्यातून तुमचा एकदम जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काही निवडणुकीला सामोऱ्या गेल्या तर काही अडचण जाणवली का तुम्हाला? ते माहेरी होतं. अच्छा. लग्न होतं पण माझ्या लग्नाला 42-43 वर्ष झाले. हां. पण इथे आल्यानंतर थोडे बंधन मी स्वतः पाळले, कारण की मी माहेरापासून संस्कारामध्ये घेऊन आले होते. पण असे काही एवढे बंधन नव्हते. आणि माझ्या पाठीशी माझ्या मिस्टरांचं आणि 2 मुलांचं पाठबळ असल्यामुळे अवघडच गेले नाही. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते कुटुंबाला आर्थिक पाठबळ. तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली भक्कम व्हावी यासाठी मोरे कुटुंबाने कायम उद्योगाला प्राधान्य दिलं आहे. तर काय सांगाल, त्या मागचा विचार काय आहे आणि कशा पद्धतीने उद्योगामध्ये प्रगती केली? माझे मिस्टर एस्केपला होते, मॅनेजर होऊन रिटायर झाले. आणि त्यानंतर अनुप आला. अनुपचं आपटेक सेंटर होतं सावलीच्या खाली, तो बिझनेसमध्ये होता. 2 मुलांनी मला आधी सांगितलं होतं की आई, आम्हाला इंजिनियर किंवा डॉक्टर असं करून ॲडमिशनला पैसे देऊन आम्हाला असं की बनवू नको. आम्ही जेही आमच्या ह्याच्यावर शिकू ते आम्ही चांगलं शिकू आणि सुखासमाधानाने राहू. त्या अनुषंगाने होत गेल्यानंतर माझा मोठा मुलगा तर बऱ्याच दिवस परदेशमध्ये होता. आणि नंतर तो आल्यानंतर मी त्याला विचारलं की बाळा का? तो म्हणतो, आई, माझ्या हुशारीचा फायदा हा माझ्या देशाला झाला पाहिजे, माझ्या इथल्या लोकांना झाला पाहिजे. तिथे मला किती मिळालं तरी शून्य आहे म्हणून तो आला. त्यांनी बरेच बिझनेस केले. आता तो दूध डेअरीचे फॉर्म ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स त्याचे 2 त्याचे स्वतःच्या फॅक्टरी आहे. वा. मागील 5 वर्षामध्ये आता जेव्हा तुम्ही नगरसेविका होतात, सुरुवातच तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून केलीत तेव्हा तुम्ही तशा नवख्या होत्या राजकारणाच्या दृष्टीने, महापालिकेच्या कारभाराच्या दृष्टीने. तर तेव्हाच्या काही आठवणी आठवतात का की ज्या लक्षात राहिल्यात? खरं सांगू का, मला सगळ्यांचंच पाठबळ मिळालं. आणि पालिकेचं म्हणा, प्रभागाचं म्हणा, अनुपचा सगळा मूठ अनुपने खूप छान बांधली होती. मध्ये 8ही प्रभागाच्या दृष्टीने असू दे, पालिकेच्या दृष्टीने असू दे, त्यामुळं मला जिथे म्हणा तिथे सहकार्यच मिळालं. मला असं वाटलं नाही की मी वेगळ्या जागी आले आणि मला काहीतरी वेगळं काम करायचं आहे. आणि ज्याही पक्षाच्या ज्या सगळ्या होत्या, ज्या बऱ्याच वर्ष निवडून आलेल्या होत्या,
त्यांनी पण मला कायम सांभाळून घेतलं. मला असं म्हणजे की तुम्ही जो प्रश्न विचारता तर मला अवघड वाटलंच नाही मला. हे प्रशासनाच्या दृष्टीने हे फार धूर्त जमात असती प्रशासन, की जे नौखा असेल आणि त्यात महिला असेल तर गुंडाळण्यात फार एक्सपर्ट असतात. ह्याच्यामध्ये मी तर ते अपवाद आहे. प्रशासकीय तुम्ही कशी तुमची चांगली पकड आहे. हो, ह्याच्यामध्ये मी हां, अपवाद म्हणजे आहे. लोकांकडून काम कसं करून घ्यायचं हे तुम्हाला चांगलं जमतं. ते कदाचित तुमच्या वारशामुळे असावं. माझ्या वारशामध्ये म्हणण्यापेक्षा पहिले हर्डीकरजी होते. हां. त्यांचं तर मी अलग करायला सांगलं की त्यांनी माझ्यासाठी खूप सहकार्य केलं. नंतर राजेश पाटीलजी होते, त्यांनी मला सहकार्य केलं. आणि एक असं समज झाला पूर्ण पालिकेमध्ये की हे आयुक्त जे आहे ते ह्यांच्या परिवारातले, म्हणजे मला ताई म्हणायचे, अच्छा. शेखरजी बी ताई. तर ते सगळं जो प्रशासन आहे तो 80% मला ताई म्हणतो. आणि मला कुठलंही काम असू दे, म्हणजे मी स्वतः सांगते, फक्त ते काम माझ्याकडे मी घेते. सो तोंडाने मी अधिकाऱ्यांना सांगत नाही, व्हॉट्सअपला घेते. ते काम मी वाचते, मला योग्य वाटलं तर त्या अधिकाऱ्यांकडे सांगते, भाऊ हे असं असं आहे, विनंती असेल तुम्ही पण बघा आणि नियमात असेल तर करा. आणि मी आत्तापर्यंत खूप लोकांचे काम 1 रुपयाही पैसा न देता धूर्त म्हणजे ते प्रशासन असताना मला जड नाही गेलं. अडचण नाही आली. छान. तुमच्या त्या कारकिर्दीमध्ये केलेली महत्त्वाची कामं काय सांगता येतील? पहिले सांगता येईल की आम्ही जेव्हा 85मध्ये ते प्राधिकरणात राहायला आलो तर त्यांच्या उंचीच्या हिशोबाने, त्यांच्या नावाच्या हिशोबाने बाळ गंगाधर टिळक ह्यांचा पुतळा फक्त 1.5 फूट होता. तेव्हा मी ह्यांना म्हणायचे काही झालं तरी आपल्याला हा पुतळा मोठा करायचा. पण हळूहळू नंतर खूप वर्षांनी मला कळलं की जोपर्यंत आपण सिस्टीममध्ये येत नाही आपण सिस्टीम बदलू शकत नाही. आपल्या हातात असेल तर आपण लगेच करू शकतो. मग ते करताना खूप मला म्हणजे वेळ लागला. आणि नंतर 2.5 वर्ष कोविड आलं. कोविड आल्यानंतर प्रशासनाला पण ते करायला वेळ लागला. पण नंतर असं झालं की प्रशासनाला अगदी 2-3 सह्या हव्या होत्या. आणि त्या सह्या असताना की प्रशासन जायचं आणि त्यांना सह्या मिळायच्या नाही. मग ते माझ्या हातात घेतलं आणि मी मंत्रालयात गेले. म्हणजे मी कुणाला तरी विचारलं की मला मंत्रालयामध्ये ह्या व्यक्तीची सही हवी आहे, त्यांचा नंबर मिळेल का? म्हणजे त्या ग्रस्तांना मी आज पण बघितलं नाही आहे. आणि त्यांचा नंबर मिळाल्यानंतर म्हटलं, भाऊ मी 2 मिनटं मला बोलायचं आहे, आपली हरकत नसेल तर आपला नंबर मी व्हॉट्सअपला घेऊ का? ते म्हणले घ्या. तर मी म्हटलं माझी ही ओळख आहे आणि मला आपल्याला भेटायला यायचं आहे ह्या संदर्भामध्ये. त्यांनी लगेच फोन करून सांगितलं माझी मुलगी आजारी आहे, आज तुम्ही येऊ नका, तुम्ही उद्या या. आणि दुसऱ्या दिवशी मी मग मंत्रालयामध्ये गेले. तर त्यांनी आपला जो सहयोगी असतो त्याला सांगितलं की मोरे मॅडम येणार आहे पण माझ्या मुलीला डिस्चार्ज मिळाला नाही. त्यांनी घरी फाईल बोलवली, ती सही केली आणि ऑफिसमध्ये मंत्रालयामध्ये गेले. मी गेल्यानंतर त्यांनी म्हटलं मोरे मॅडम का? मी म्हटलं हो. सरांनी सही करून ऑफिसमध्ये पहिली ताई सर. नंतर पाठक होते, ते पाठक 3:30-4ला आले. तर मी गेल्यानंतर त्यांची सहयोगी दुसऱ्या फाईल तपासायला लागले. पहिले मोरे मॅडमचं काय काम आहे ते बघा. मी म्हटलं भाऊ असं असं काम आहे, हे काम मला तातडीने व्हायला पाहिजे. तुमची आणि आमच्या धमनीमध्ये जे रक्त वाहत आहे, जे थोर पुरुष होऊन गेले सगळेच आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, फुले आहे, त्यातले बाळ गंगाधर टिळक. इथे थोडी मला अडचण येते, आपलं सहकार्य हवं मला. त्यांनी तिथल्या तिथे सही केली आणि म्हणे 4:30-5पर्यंत ही फाईल नगरविकास मंत्री तेव्हा शिंदे होते बघा, जे आता बरोबर ना, बरोबर, त्यांच्याकडे जाईल. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मी दर 8 दिवसांनी त्यांच्या सहयोगीला फोन करायचा की त्यांची सही झाली का. नंतर मग कोविड आला, त्यांना कोविड झाला, काही नातेवाईकांकडे लग्न होतं, मग गोव्याचे इलेक्शन लागले. अशामुळे 2 महिने गेले. आणि ते सारखे आणून म्हणायचे, आई मी पहिली व्यक्ती अशी बघितली की जी 8 दिवसांनी मला फोन करते सहीचं काय झालं. आणि मग त्यांनी सही केल्यानंतर त्या PAने मला फोन केला की असं असं सापत्याला, आणि सापत्याचे अधिकारी माझ्याच गाडीत होते. तर फोन केला की असं असं सही झालेली आहे, उपजिल्हा अधिकारी हिम्मत खराडे त्यांच्याकडे फाईल गेलेली आहे. तर उपजिल्हा अधिकाऱ्यांचं कसं झालं की टिळकांना पहिलं म्हणजे कोणत्याही महापुरुषांचं काही पण स्टॅच्यू करायचं असेल तेव्हा उपजिल्हा अधिकारी सही करायचा, बरोबर. आपल्याला मंत्रालयात जायची गरज नसायची. पण काही एक केस काहीतरी बिघडला थोडा, तेव्हा पण उपजिल्हा अधिकारी म्हणले की तुम्हाला मंत्रालयात जावं लागेल. मग उपजिल्हा अधिकाऱ्यांकडे मला पोचायचं होतं. हर्डीकर जी आहे ते मेट्रोला गेले होते. तर त्यांना मग मी म्हटलं की असं असं मला यायचं आहे. त्यांना म्हटलं मला उपजिल्हा अधिकाऱ्यांना भेटायचं, कारण किती वेळ मी बसणार. ते म्हणे काळजी करू नका. त्यांनी लगेच फोन लावला, माझं पत्र तिथल्या तिथे पोचवून दिलं आणि त्यांनी मला इतकं सहकार्य केलं. म्हणजे त्यांच्याकडे किती गर्दी असेल, दुसऱ्या मिनिटाला आरोळी आली, मोरे मॅडमला बोलवा. त्यांनी सगळं माझं काम केलं. आणि नंतर उपजिल्हा अधिकाऱ्यांनी मला स्वतः फोन केला
हिम्मत खराड्यांनी. त्याने मला नंबर दिला होता हर्डीकरांमुळे, की ताई फाईल आलेली आहे, मी सही करतो आहे, संध्याकाळी घेऊन जा. आपण टिळक पुतळा प्रयत्न होता माझा की मोठा बनवायचा, पूर्णाकृती ते समोर नाही का पवड्यांचा बनलेला आहे. पण ती जागा, चौक, आपण 2-3 जागा बघितल्या. बजाची जागा बघितली होती, ते 3 होत. प्रभाग आहे. तेव्हा हर्डीकरांना म्हटलं की तुम्ही इथे व्हिजिट करा. PMRDचे आयुक्त आणि हर्डीकर ह्या दोघांनी तिथे व्हिजिट केली. पण महापुरुषांचा पुतळा अशा ठिकाणी बनवू शकत नाही. मग आहे तिथेच मला 3 फुटाचा बनवावा लागला. ओके, पण एका पुतळ्यासाठी एवढा पाठपुरावा करावा लागतो, हे खरोखरच तुम्ही तो केलात. आणि तुमची कार्यपद्धती जी आहे, बोलण्याची शैली आहे, समोरच्यातला रिस्पेक्ट देऊन काम करून घ्यायची जी शैली आहे, ती खरोखरच त्याच्यामुळे अनेक कामं तुम्हाला सोपी झालेली दिसत आहेत याची. परत असं होतं, आपल्या जिंचे मिस्टर वाढतात, हां, महिलांचा जर विषय घेतला तर त्यांना 15,000 पालिका, पहिले 6,000 देत होते. आपण आल्यानंतर 15,000 केले. एकदाच मिळतात, पण 6पेक्षा 15 बरं आहे. बरोबर. मग ते सतत सगळ्यांना मिळत होते. तर त्यानंतर आम्हाला असं झालं की आम्ही काही फॉर्म भरले ना, महिला आमच्याकडे आल्या आणि त्या म्हणल्या, ताई आम्हाला 6 महिने झाले तरी मिळाले नाही. कारण माझं एक असायचं की तुम्ही माझ्याकडे फॉर्म भरला, आता ते 6 महिने वर्षभर नाही मिळालं तर तुम्ही माझ्यापर्यंत पाठपुरवठा करा. निराधार महिलांचं बोलतायत? नो, ज्यांची मिस्टर विधवा. ओके. तर मग मला कळलं की राजेश पाटलांनी 50 वर्षाच्या आतल्याच महिलांना मिळेल असा GR काढला आणि तो मंजूर केला. तो मनला मंजूर नाही. मग त्यासाठी मला 2-3 महिने भांडावं लागलं. तेव्हा शेखरजी होते. तर शेखरजीनं म्हटलं की भाई ये गलत होगा, ही भीक नाही, टॅक्स वाढला की आम्ही देतो, तिथे वयाची अट आहे का? तर नाही. पाण्याचं बिल वाढलं तर आम्ही देतो आहोत, कचऱ्याचं देतो, सगळ्याचे आम्ही पालिकेला, ती महिला एकटी जरी असेल, ती 50ची असू दे, 70, तरी आम्हाला नियमाप्रमाणे भरावं लागतं. ही अट शिथिल करा. त्याला मला 1-1.5 महिना लागला आणि तो त्यांनी, शेखरजींनी परत मंजूर केला. ते काम त्यांनी केलं. अजून एक काम असं केलं की तृतीयपंथी जे आहे ते आपल्या परिवारात आले आणि ते म्हणले, ताई आम्हाला प्रभावात घ्यायचं, कुछ तो हमारे लिए करो, आम्हाला प्रभावात घ्या. राजेश पाटलांना सांगितलं, तुम्हाला खोटवाले 24 तास पण नाही लागले. आपण 13 ते 14 तृतीयपंथी पालिकेमध्ये सुरक्षा रक्षक घेतले. पण नेहमी धन्यवाद, म्हणजे त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच म्हणेन की मी शब्द टाकावा आणि त्यांनी माझा ऐकावा. म्हणजे नगरसेवक म्हणून रस्ता, वीज, पाणी, रस्ते हे सगळे नेहमीचे प्रश्न सोडून त्याच्या पलीकडचा तुमचा जो सामाजिक दृष्टिकोन आहे, त्याच्यामुळे तुमच्याविषयीचा आदर लोकांच्या मनात वाढल्याचं पाहायला मिळतं. आता प्राधिकरण म्हटलं की अत्यंत वेल डेव्हलप्ड एरिया, काहीच समस्या नाहीत, अरे आपलं घर इथं असलं पाहिजे असं कुणालाही वाटतं की हेवा वाटावा असा हा भाग म्हणून ओळखला जातो. पण नगरसेविका म्हणून तुम्हाला यातले खरे प्रश्न माहिती असतील की वरून दिसणारं चित्र आणि अगदी बरोबर. आतले प्रश्न. तरी प्राधिकरणातले प्रश्न आहेत काय नक्की? खरं सांगू का, मी नगरसेविका म्हणून हा प्रश्न बघतच नाही किंवा अडचणी बघतच नाही. जर माझ्याकडे 2-4 किंवा एखादी जरी व्यक्तीची अडचण आली तर तिथे मी राहते. ही अडचण खरंच जेन्युइन ही मला येते, ह्या दृष्टिकोनाने मी बघते, म्हणून मला काम करणं सोपं जातं आणि त्या कामाचा मी पारपुरवठा करते. आता जसं आम्ही फिरतो आहोत, फिरताना परवा मला असं सांगलं की कचराच कचरा आहे. माझे सहयोगी होते, म्हटलं फोटो काढा, आणि मी म्हटलं इथे 24 तासामध्ये स्वच्छता राहील. दुसऱ्या दिवशी आरोग्याचे जे डिप्युटी आणि कचरा, म्हणजे मी ती माझी समस्या मानते. लाईटचे जे DP बॉक्स आहे, फोटो काढते, पोचवून देते आणि खून करते की इथेशी आहे, इथल्या त्याला रंगरंगोटी करायची, पत्रे बदलायचे किंवा लॉक लावायचा. तर ही समस्या, म्हणजे मी असं म्हणून चाललं की मी नगरसेविका आहे, तिथेशी मी राहिले असते, तिथून मी गेले असते तर मला काय समस्या झाली असती, काय माझ्यावर उद्भवलं असतं, ते मी काम करते. आता सध्या प्राधिकरणात एक विषय गाजतोय, हरित सेतू प्रकल्प. तर काय वाटतं तुम्हाला त्या प्रकल्पाविषयी? आता तो प्रकल्प आला आम्ही नसताना, पण त्याची आम्ही जबाबदारी झटकणार नाही. आम्ही नसताना आला असं मी म्हणू शकत नाही, कारण आम्हाला आता माझी म्हणतच नाही आहे. कारण खरं म्हणजे 2.5 वर्ष आपले होते, 2.5 वर्ष कोविड आला, तेव्हा आर्थिक घडी सगळ्यांचीच, तुमची आमची, पालिकेची तर प्रश्नच नाही, विस्कळीत झाली. तेव्हा आम्हाला म्हणा तसा विकास करता आला नाही. स्मार्ट वार्ड बनवायचा होता, तो करता आला नाही. 2.5 वर्ष प्रशासन आहे, पण प्रशासन आहे म्हणून आमचे कामं थांबले नाही. फक्त हा प्रोजेक्ट आला, तो सगळ्यांनाही अपेक्षित नाही असा आलेला आहे. तर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की जे आपले सिंगल रस्ते,
कारण त्यामध्ये मोठं मानधन आपण त्यांना देतो आहे. तर सिव्हिल लाईन जे आहे त्यामध्ये ड्रेनेज आली, पाणी आलं, पावसाळी गटारी आल्या, ह्या सगळ्या त्यांच्याकडनं करून घेणार. त्यांनी जे चौपदरी करताना जे केलेलं आहे तिथे आम्ही आल्यानंतर नियोजन करणार आहोत. पण सिंगल रस्त्यानं मी हे सगळं करू देते, बाकी ते सगळं करू देणार नाही. माझ्या लोकांनी ज्यांना निवडून दिलं, ज्यांना त्रास आहे त्यांच्या विचारानेच ह्याच्यानंतरचा सेतू होणार आहे. मागच्या वेळेला प्राधिकरणामध्ये भाजपचं पॅनल होतं, त्यावेळेला 2 निवडून आले, 2 पराभूत झाले. तर त्यानंतर नगरसेवक म्हणून तुम्ही जेव्हा प्रभागाचं प्रतिनिधित्व करत होता तेव्हा तुमच्यात कोऑर्डिनेशन कसं होतं चौघांना? एकदम छान. म्हणजे मी ज्येष्ठ असल्यामुळे म्हणा, पण खरं सांगू का, मला त्यांचं सहकार्य घ्यावंच लागलं नाही. मी आणि शर्मिला बाबर. आणि आधीच मी यांना म्हटलं होतं की मी जेव्हा इलेक्शनमध्ये निवडून येईन तर तुमचं सहकार्य घेईन, पण माझ्या विचाराने आणि सगळ्यांच्या सहकार्यानेच करेन. आणि आता आपल्याला असं सांगतं की ज्येष्ठ काही मला सांगायचे की ताई आपल्याला असं करायचं आहे, ताई आपल्याला असं करायचं. ते साधं मी सांगते, राम मंदिर आहे आपलं, ते पूर्णत्वाला आपण केलं, म्हणजे पूर्ण डेव्हलपमेंट आपण त्याची केली. पण ते करताना नारळसुद्धा मी फोडला नाही. तिथले ज्येष्ठ त्याचं काय काय डेव्हलपमेंट करायचे, तिथे राहणारे लोक, जी फिरायला येणारे लोक आहे, त्यांना माध्यम धरूनच मी काम करते. असं मी आहे आणि म्हणून मी करते. कारण मला एक जाणीव आहे की पालिकेचे 10 पैसेसुद्धा जे खर्च होणार आहे ते माझ्या खिशातून जाणार नाही, तर ज्यांनी मला इथे बसवलं, जे टॅक्स पेयर आहे त्यांच्या ह्याच्यातून जाणार. त्यामुळे त्यांना विचारात घेऊनच मी काम करते आणि ह्याच्यापुढे पण त्यांना विचारात घेऊनच मी काम करणार. आता जे मागच्या वेळेला विरोधी पक्षात होते नगरसेवक, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये त्यामुळे जे ऑलरेडी 5-7 वर्ष प्रयत्न करत होते इच्छुक, ते नाराज आहेत. या सगळ्या नाराजीचा काही फटका बसेल या निवडणुकीत असं वाटतं? जे नाराज आहे ते नाराज होणे अपेक्षित होतं, कारण ते आमच्या टीममधले व्यक्ती आहे. म्हणजे वीर खंदे म्हणतो ना, म्हणजे आपण आता हे माझ्या हाताचे बोटं, ह्यांची सगळ्यांची उंची वेगवेगळी आहे, पण तरी मुठ्ठ बांधले की वर्जे मुठ होते. तर ती माझी वर्जे मुठ होती. फटका बसणार नाही. ते आम्ही सगळेजणी एका विचाराने चालणारे आहोत. आपल्याला लक्षात आलं असेल की आपण इच्छुकांचा मेळावा घेतला होता. हो. पहिला आपल्या परिवारातलं व्यासपीठ होतं, अर्थात त्या अनुपच्या अध्यक्षतेखाली त्यांनी घेतलं होतं. पण सगळे इच्छुक उमेदवार तिथे आले होते, असं कुठेही कधी घडलं नाही. आणि 2,500 ते 3,000 ज्येष्ठ आले होते. आणि पक्षाने जी जी जबाबदारी दिली आहे ते आमचे जेही सगळे लोक आहे पक्षातले, ते अगदी मनाने, विचाराने आणि कृतीने पक्षश्रेष्ठींचा निर्णय जो आहे त्यांच्या विचाराशी संलग्न राहतील, एवढे मी आपल्याला आश्वासन देते. आपला मुलगा अनुप मोरे, जे आता भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर एवढी मोठी जबाबदारी पक्षाकडून आपल्या घरामध्ये आलेली आहे, तर ते तुम्ही लहानपणापासून तुम्ही आईच आहात त्यांच्या, ते सगळं वाटचाल त्याची पाहताय, तर तेव्हा वाटलं होतं का की आपला मुलगा या पदापर्यंत जाऊ शकेल, तो मोठा होईल, हे 100% वाटलं होतं. कारण त्याचे हे सगळे गुण प्रबोधिनीमध्ये शाळेपासून दिसत होते. शाळेपासून असं म्हणण्यापेक्षा की कुणासाठी तरी भांडायचं, लिडरशिप करायची, कुणावर अन्याय झाला तर तो आपणच आपल्यावर आळ घ्यायचा. म्हणजे तो बऱ्याच वेळा शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर राहायचा. तर मी म्हणजे का, आई ह्यांना त्रास झाला ना, मग मी असं झालं, मग तो वर्गाच्या बाहेर. म्हणजे त्याचे हे सगळे गुण हे लहानपणापासून दिसत होते. आणि तो मोठा होणार हे सगळ्यांचंही आमची इच्छा होती आणि सगळ्यांचे आशीर्वाद त्याला लाभले, त्यामुळे तिथपर्यंत पोचला. आता शेवटचा आणि निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न, पुढच्या 5 वर्षांसाठी तुमची विजन काय असणार आहे आपल्या प्रभागासाठी? पहिले विजन तर असं आहे की आता आपलं अग्निशामक केंद्र जे आहे ते हेडगेवाला त्याचं आरक्षण होतं ना, आपलं तिथे आहे, तिथे आपला दवाखाना होता. पण मी म्हणल्याप्रमाणे कोविड आलं, नंतर प्रशासन आलं, आता हेडगेवारच्या दिवशी ते अग्निशामक केंद्र बनते. म्हणजे आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला खुलं झालं, म्हणजे आता आम्हाला मोकळं झालं. तर तिथे मला कॅन्सरचं हॉस्पिटल आणि डायलिसिस, आणि जे आमच्या OP आहे LIGमध्ये ती खूप साधी आहे. डिजिटल लायब्ररी करायची आहे, पण डिजिटल लायब्ररी करताना ती मोबाईलवर असावी किंवा इंटरनेटवर असावी अशी नाही. तर मुबलक पुस्तकं, जे आता गजानन महाराजांची प्रायव्हेट आहे, सावरकरची आहे. हो. नुसते मला विद्यार्थी घडवायचे आणि विद्यार्थी मोठे झाले पाहिजे, तर त्यांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे, त्यांचा पाया भक्कम केला पाहिजे,
ते त्यांना पुस्तकाच्या माध्यमातून 2-3 तास, सगळ्यांचेच घरं मोठे आहे असं नाही ना, बरं. असले तरी परिवार मोठा आहे, मग त्यांना 2-3 तास अभ्यास करता येईल अशी मला डिजिटल लायब्ररी बनवायची आहे. ही माझी संकल्पना आहे. महिलांसाठी उद्योगधंदे सुरू करायला पाहिजे. बचत गटाच्या ज्या महिला आहेत, ज्या बचत गटात आहे, त्यांना काही काही छोट्या स्वरूपामध्ये मिळतात. पण जे आपण म्हणतो की महिला सक्षम झाली की घर सक्षम होतं, घर झालं की प्रभाग होईल, आणि प्रभाग झाला तर देश होईल, महाराष्ट्र होईल. पण तिला सक्षम करायचं आहे आणि महिलांच्याच विचारांनी चालून त्यांच्यासाठी काहीतरी करायची खूप मनापासून इच्छा आहे. पाण्याचा प्रश्न खूप भेडसावतोय तुमच्या प्रभागात. हां, तर मी परत आपल्याला सांगितल्याप्रमाणे 24/7 जी संकल्पना आली, मी असं म्हणणार नाही की 24/7 म्हणजे 24 तास पाणी देणार, पण रोज आणि प्रेशरने, हे माझा पहिला मुद्दा असणार. आणि तो म्हणजे त्या जागी मीच मला ठेवते ना, की मला पण अडचण आहे ना, बरं. तो सगळ्यांना मिळायलाच पाहिजे. गृहिणी म्हणून तुम्ही ते स्वतः अनुभवताय, त्याच्यामुळे त्याची तीव्रता तुम्हाला सर्वाधिक जास्ती जाणवते. जाणवते. तर या होत्या शैलजाताई मोरे, ज्या आता पुन्हा निवडणूक रिंगणात उभारण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. ताई, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.